महाप्रळ पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची मालिका सुरू असून यामध्ये शुक्रवार दिनांक 21 ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास पत्रकार आमिर तारलेकर यांचं अपघाती निधन झालंय। या महामार्गाचे काम मागील अनेक वर्षांपासून होत असून अद्याप पूर्ण झालेले नाहीये। ज्या ठिकाणी बोरा फाटा येथे अपघात झाला होता त्या ठिकाणी रस्त्यावर असणारे खड्डे व निकृष्ट दर्जाच्या कामामुळे एका निष्पाप पत्रकाराचा अपघात होऊन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। पोलादपूर तालुक्यातील संवाद येथील रहिवासी पत्रकार आमिर शौकत तारलेकर यांच्या झालेल्या अपघाती निधनामुळे संपूर्ण महाड पोलादपूर तालुक्यात शोककूल पसरलं होतं। आज सोमवार दिनांक 24 ऑगस्ट 2026 रोजी सवा धारवली पंचकृषीतील लोकांनी महाड MIDC पोलीस ठाण्यात येऊन महामार्ग अधिकारी तसेच ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावाची मागणी केली आहे। जोपर्यंत गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत पोलीस ठाण्यातून बाहेर जाणार नाही अशी भूमिका या पंचकृषीतील ग्रामस्थांनी घेतली आहे। पत्रकार आणि शौकत ताडलेकर यांच्या बर्गमन स्कूटीला स्विफ्ट कारने दिलेली धडक एवढी भयानक होती की त्यात त्यांचा मृत्यू झाला आणि त्यांच्या मृत्यूला कारणीभूत म्हणजे रस्त्यावर असणारे खड्डे तसे निकृष्ट दर्जाचा काम असल्याचं म्हणणे चुकीचे ठरणार नाही। ठेकेदार गेल्या अनेक वर्षांपासून हे काम करत असून जर दिलेल्या वेळेत ठेकेदाराकडून काम पूर्ण झाले नाही मग या ठेकेदाराला महामार्ग अधिकाऱ्यांनी ब्लॅकलिस्ट का केले नाही अशी उलटसुलट चर्चा सध्या ऐकाव्यास मिळत आहे। महाड MIDC पोलीस ठेकेदार तसेच या महामार्ग अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार का हे पाहणे आता महत्त्वाचं ठरणार आहे। युवक मंडळ आणि सर्व ज्येष्ठ नागरिक उपस्थित झालेले आहेत। परवा जो अपघात झाला रात्री आमिर तारलेकर यांचा पत्रकार आमिर तारलेकर यांचा जागीच मृत्यू झालेला आहे। त्या अपघातासंदर्भात संबंधित यंत्रणा आणि ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल झाले पाहिजेत। त्यासाठी पूर्ण ग्रामस्थ उपस्थित झालेले आहेत। तिथं साहेबांकडे मनुष्यबळाचा गुन्हा दाखल झाला पाहिजेत। त्यासाठी आम्ही हजर झालेलो आहोत। साहेबांनी आश्वासन केलेलं आहे की 1 तासाभरामध्ये गुन्हा नोंद करतो आणि तुम्हाला FIR ची कॉपी देतो। बहुजन समाजाकडे हा एकच अपेक्षा आहे की संबंधित ठेकेदारांना अधिकाऱ्याला कडक कारवाई झाली पाहिजे जेणेकरून इतर जे ठेकेदार आहेत त्या ठेकेदारांकडून कुठले निर्बंध नाही, कुठले फलक नाहीत। तर शाळेमध्ये मुलं येता करतायत, जास्त मेनडोर आहेत त्यांचे अपघात झालेले आहेत, शाळेचे मुलींचे अपघात झालेले आहेत। ब्रिज बांधलेला आहे त्या ब्रिजवरलं कुठलीही यंत्रणा नाही आहे। त्याच्यानंतर बघितलं तर कुठे स्पीड ब्रेकरचे नियम, त्याच्यानंतर मार्गावर डेव्हिडेशन कुठेही त्यांनी दाखवलेलं नाही। गुन्हा नक्की कोणावर दाखल करावा तुमची काय मागणी आहे? संबंधित यंत्रणा सर्व आहे तर ठेकेदार PDPL कंपनी म्हणून ठेकेदार आहे जे इथे इंजिनियर आहेत सब डिव्हिजनमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। मराठी न्यूज साठी कोकण विभागीय संपादक निलेश लोखंडे, महाड।